पडलं ते. भारतामध्ये सुद्धा याच्यामुळं मागे पडलं. कशामुळं? तर यवनांची आक्रमण, त्यानंतर ब्रिटिशांची, सगळ्या युरोपियन पौर्वात्य पाश्चिमात्य देशांची आक्रमणं, ब्रिटिश, फ्रेंच, डच, पोर्तुगीज ह्या आक्रमणाच्या काळामध्ये ॲलोपॅथीचा प्रभाव आणि प्रचार वाढत गेला. कारण ॲलोपॅथीमध्ये क्विक रिझल्ट येत होते आणि त्यामुळं त्याचा ऱ्हास झाला. पण नंतरच्या काळात पुन्हा पाश्चात्य जगामध्ये सुद्धा खूप सगळा याच्यावरती प्रयत्न केला गेला. तर आपण हे पण पाहिलं की इतिहास पाहत असताना आपण जर्मनीमध्ये 1829 साली विन्सेस प्रिस्निस याच्याबद्दल माहिती घेतली. त्यांनी असं लक्षात आलं, आजही आपल्याकडे हवा पालट, माणूस जर सारखा एखाद्या घरामध्ये आजारी पडायला लागला किंवा आता हवा पालटासाठी आपण दुसरीकडे पाठवतो. पूर्वीच्या काळी टीबी हा एक असाध्य रोग म्हणून जणला जायचा, ट्युबरक्युलोसिस, आणि त्यावेळी सुद्धा हवा पालटासाठी त्यांना चांगल्या शुद्ध हवेच्या ठिकाणी ठेवलं जायचं. तर तसंच ह्या विन्सेस प्रिस्निसला शेतकरी होता तो, आणि त्या शेतकऱ्याच्या असं लक्षात आलं की शेतावर जवळच्या गावाबाहेरच्या टेकडीवर राहिल्यामुळं आरोग्य चांगलं झालं. त्यानंतर डॉक्टर लिंडहार यांनी निसर्गोपचाराची शास्त्राची शास्त्रोक्त मीमांसा केली. त्यानंतर हेनली लेहमन यांनी वायू चिकित्सेवरती संशोधन केलं. त्यानंतर लुई कुन्हे यांनी अनेक रोग जलचिकित्सेचा वापर केला. जेम्स स्कॉट यांनी जलचिकित्सा आणि आहार यांचा वापर केला. त्यानंतर आडॉल्फ ज्यूस्ट यांनी माती चिकित्सेचे, म्हणजे बघितलं तर प्रत्येकाने जल, वायू, माती पंचमहाभूतांचा वापर केला. त्यानंतर डॉक्टर इसाक जेनिंग्स यांनी जीवनशक्तीचा प्रचार केला. म्हणजे प्रत्येकामध्ये एक हिलिंग पॉवर असतं, हिलिंग इन्स्टिक्ट असतं, आणि ते कसं वापरायचं यावरती हे झालं. त्यानंतर डॉक्टर आर डी ट्रॉल, डॉक्टर सिल्वेस्टर ग्रॅहम यांनी निसर्गोपचाराचा खूप प्रचार केला, अनेक रुग्ण बरे केले. लुई कुन्हे यांचे एक पुस्तक न्यू सायन्स ऑफ हिलिंग हे आपल्या महात्मा गांधींच्या वाचनामध्ये आले, आणि मग त्यांनी आपल्या आश्रमामध्ये निसर्गोपचाराचे आचरण आणि प्रयोग सुरू केले. महात्मा गांधींना भारतामध्ये निसर्गोपचाराचं प्रचार आणि प्रसाराचं श्रेय हे महात्मा गांधीजींना दिलं जातं. आणि त्यानंतर त्यांचे शिष्य विनोबाजी भावे यांनी सुद्धा याचा खूप प्रचार आणि प्रसार केला. आजही पुणे, नाशिक, बेंगलोर, कन्याकुमारी इथं अनेक निसर्गोपचार केंद्र आहे. हे तुम्हाला माहिती आहे, हे सगळं आपण पाहिलं होतं. आता हिलिंग इन्स्टिंक्ट म्हणजे काय, सगळ्यांनी प्लीज जरा व्हिडिओ सुरू ठेवले तर बरं होईल सर्वांनी, कारण एकाचाही व्हिडिओ सुरू नाहीये आणि मग अशा वेळी मजा येत नाही शिकवताना. असं वाटतं की आपण भिंतीकडे बघून बोलतो आहोत. चेहरे दिसले नाहीत तर मला शिकवण्याचा मूड येत नाही. तर निसर्गोपचार पद्धती ही एक प्रतिबंधक प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन असते. जसं एक लाईफस्टाईल आहे, आयुर्वेद जसं एक लाईफस्टाईल आहे, तसं निसर्गोपचार सुद्धा एक जीवन पद्धती आहे. आपल्याच देहामधली हिलिंग पॉवर जी असती, ती हिलिंग पॉवर वापरून आजार बरे करायचे. एक नॅचरल इन्स्टिक्ट असतं सगळ्यामध्ये. हे कसं वापरायचं हे आपण निसर्गोपचारामध्ये शिकतो. मग ह्याच्यामध्ये आपण कशा कशाचं काय काय वापर करायचा, तर नैसर्गिक जीवनशैली अडॉप्ट करायची. त्यानंतर रासायनिक उपयोग आहारामध्ये बदल करायचा. त्यानंतर पंचमहाभूतांचा उपयोग करून घ्यायचा. यांत्रिक उपचार म्हणजे मालिश, वमन, हे मर्दन, पंचकर्म, षटक्रिया यांचा वापर, मानसिक उपचार पद्धती, ध्यानधारणा. तर ह्या पद्धतीने कसे उपचार करायचं हे आपण पाहिलं होतं. आणि त्याच्यानंतर निसर्गोपचाराच्या शास्त्राप्रमाणे, एकच मिनिट, त्याप्रमाणे शरीराच्या ज्या 10 प्राथमिक गरजा आहेत, शुद्ध हवा, शुद्ध पाणी, अन्न, सूर्यप्रकाश, शरीरश्रम, आराम, झोप, सफाई, स्वच्छता, प्रसन्नता, पुनरुत्पादन आणि धनसंपत्ती, ह्या माणसाच्या ज्या गरजा आहेत, ह्या गरजांबद्दल आपण माहिती घेतली होती. का आवश्यक आहे ते ह्याच्याबद्दल आपण डिटेल माहिती घेतली होती. आणि त्या पद्धतीने ह्या कशा, एकच श्लोक अशा वेळी लक्षात मला आठवतो आणि तो लक्षात येतो, तो म्हणजे
याचा कशाचा सांगा? भगवद्गीतेचा, कृष्णाचा. हा सगळ्यांनी हा श्लोक तोंडपाठ करून ठेवा. युक्त आहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखः. तर ह्या पद्धतीने आपण प्रयत्न करायचे आहेत. थोडक्यात अगदी एका ह्या 2 श्लोकामध्ये हे जेवढं आपण शिकलो हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये शिकायला मिळतं. आता पुढचं आपल्याला पाहायचं आहे, झोप किती वेळ. आता सुद्धा अलीकडे जर तुम्ही बघितले तर बरेच डॉक्टर लोकांचे किंवा खेळाडूंचे किंवा अगदी महत्वाच्या व्यक्तींचे वयाच्या 40शी 35-40 मध्ये हे झालेले आहेत, मृत्यू झालेले आहे. आणि ते मृत्यू का झाले? तर रेस्ट न घेणं, विश्रांती न घेणं, हे आपण पाहिलेलं आहे. अलीकडच्या काही मृत्यू हे धक्कादायक झाले, ज्याच्यामध्ये एक ऍथलेट होता, पटेल, डॉक्टर पटेल नाव होतं त्यांचं, आणि मॅरेथॉन रनर होता. कारण काय? विश्रांती न घेणं. तर विश्रांती सुद्धा तुमच्या जीवनाचा एक अत्यंत आवश्यक असा भाग आहे. याबद्दल आपण शिकलो. आता आज आपण शिकणार आहे की मूलतत्व कोणती, ही निसर्गोपचाराची. आपण माणसाच्या गरजा बघितल्या, निसर्गोपचाराचा इतिहास बघितला आणि निसर्गोपचारामध्ये कशा पद्धतीने उपचार करायचं, पंचमहाभूतांचा कसा वापर करायचा, याची इन जनरल माहिती घेतली. आता आपल्याला काय घ्यायचंय की 10 मूलतत्व कोणती, निसर्गोपचाराची 10 मूलतत्व कोणती. तर आजचं जीवन हे सगळ्यांचंच खूप धाकाधाकीचं झालेलं आहे. आज आयटी एक जर फील्ड घेतलं, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, किंवा ज्याला आपण कम्प्युटर सायन्स वाले हे जे सगळे लोक आहेत, आयटीचं जे फील्ड आहे, सॉफ्टवेअरचं जे फील्ड आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला एक लक्षात येतं की दिवसाचे 17-17, 18-18 तास मुलं काम करतात. 5 days वीक असून शनिवार रविवारी त्यांचे डोळे पण उघडत नसतात. महिन्याला लाखो रुपये पगार असतो, पण ह्या तरुण मुलांना आज कशाचंही जीवनाचा, पैसे मिळवतात पण कुठलाही आनंद घ्यायची शक्ती आणि ताकद नसते. धावणं झाले. कारण आज यश हे तुम्ही किती पैसे मिळवता, किती संपत्ती मिळवता, याच्यामध्ये तुमचं यश मोजलं जातं. तुम्ही किती विद्वान आहात, तुमच्याकडे किती नॉलेज आहे, या सगळ्यापेक्षाही तुमच्याकडे पैसा किती आहे, एक यशस्वीतेचं मोजमाप झालंय. आजही बरेच पालक, जेव्हा आम्ही सांगतो मुलं कुठे आहेत, काय करतायत, असं सांगितलं की पुढचा प्रश्न असतो, पॅकेज किती आहे. म्हणजे माणसाचं यश हे संपत्तीमध्ये किंवा पैशामध्ये मोजलं जाते. आणि ह्याच स्पर्धायुक्त जीवनामध्ये माणसाचं माणूस पण हरवलेला आहे. मटेरियलिस्टिक गोष्टीवरती फार फोकस केला गेलाय. गाडी, बंगला, वेगवेगळे ब्रँड, ह्याच्यावरती. आणि याच्यातूनच आणखी आणखी आणि आणखी, ह्या आणखीतून जे एक मानसिक ताणतणाव निर्माण होतात, त्या ताणतणावालाच आजकाल टेन्शन येऊ असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. बिल क्लिंटन ज्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते, तर त्यावेळी त्यांनी एक विधान केलं की पूर्ण तेव्हा कॅन्सर, हार्ट डिसिजेस यांच्यावरती जास्त फोकस केला जात होता. पण त्यांनी सांगितलं, जेव्हा 22वं शतक जे येईल, 21वं शतक, आता हे 21वं शतक आहे, ह्या 21व्या शतकाचाच सर्वात महत्वाचं इथं जर कोणते आजार असतील तर ते सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स. सगळ्यात जास्त मनोरुग्ण सापडणार आहेत आपल्याला. आणि त्याचं कारण हेच की आजकाल खाणं पिणं व्यवस्थित होत नाही. लोकांचं जीवनशैली, ज्याला जीवनशैली असं आपण म्हणतो, ती जीवनशैली जी उत्कृष्ट अशी जीवनशैली होती. आयुर्वेदामध्ये आपण दिनचर्या बघितली, त्या दिनचर्यामध्ये जे काही सांगितलेलं ते वर्षातून आपण एकदा सुद्धा तसं पाळू शकत नाही. 50-60 वर्षापूर्वी नवीन नवीन रोगांबद्दल फारसं हे नव्हतं, इतकी भीती नव्हती. आपण जेव्हा तरुण होतो, माझं सांगते, तुम्ही तर खूपच लहान असणार. तर त्यावेळी एवढं काही घरात कधी शब्द ऐकू येत नव्हते. आजोबा होते, आई बाबा होते, पण ब्लड प्रेशर, डायबिटीस असे शब्द घरात ऐकू सुद्धा कधी येत नव्हते. पण आता जर बघायला गेलं तर ज्यावेळी मी स्वतः डायबिटीसचा स्टडी करत होते थिसिससाठी गोव्यामध्ये, नॉर्थ गोवा हे माझं हे होतं, हेड ऑफिस होतं. तर त्यावेळी
2000 सॅम्पल्स आम्ही गोळा केले होते. 2000 सॅम्पल्स मध्ये आम्ही ज्यावेळी सुरुवात केली होती त्यावेळी आम्हाला 10:1 असा रेशो दिला होता की प्रत्येक 10 माणसांमध्ये एक डायबिटीसचा रुग्ण आहे असं आम्हाला सांगण्यात आलं होतं. ज्यावेळी आमचा जो टीम लीडर होता त्यांनी, ज्यावेळी आम्ही आमचं रिसर्च कम्प्लीट केलं त्यावेळी खूप 2 गावं फक्त आम्ही शहर घेतले होते. एक म्हापसा घेतलं होतं आणि एक वास्को घेतलं होतं. आणि बाकीची शिवोली, त्यानंतर रिवोरा, बस्तोरा अशी ती गावांची नावं होती. तर तिथं अगदी खेडेगावात सुद्धा आम्हाला असं लक्षात आलं की गोव्याचं एकंदरीत आपण नेचर बघितलं तर आपण असं ऐकतो की दरडोई उत्पन्न गोव्यातल्या माणसाचं महाराष्ट्रातल्या माणसापेक्षा इतकं जास्त आहे. एक साधारण आपण पणजी, गोवा मोठी मोठी शहरं बघतो आणि आपल्या कसं पिक्चर तयार होतं की गोव्यातला प्रत्येक माणूस हा खूप सुखी आणि समाधानी आहे. पण इंटिरियरला जर तुम्ही गेलात तर इतकं दारिद्र्य बघायला मिळेल की कशी माणसं ते लाईफ जगतात आणि कसं करतात. डोअर टू डोअर मी व्हिजिट केलेलं आहे. आणि जेव्हा सगळं कन्क्ल्युजन निघालं, रिसर्च कम्प्लीट झालं, तेव्हा आम्हाला ही 2016 मधली, 16-17 मधली गोष्ट आहे तुम्हाला सांगते. म्हणजे ह्या गोष्टीला सुद्धा आता 8 वर्ष झाली. तर त्यावेळी आम्हाला जो रेशो मिळाला होता तो प्रत्येक 7 माणसांमागे एका माणसाला डायबिटीस होता. आम्ही रिसर्च सुरू केला तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं होतं की प्रत्येक 10 माणसामागे एकाला डायबिटीस आहे. आणि आम्ही 2017 सालचा आमचा रिपोर्ट सांगतो की प्रत्येक 7 माणसामागे एकाला डायबिटीस मिळाला होता. आणि आता जर तुम्ही बघायला गेलात तर असं एकही घर नसेल की त्या घरातल्या एका कुटुंबातल्या सगळ्याच्या सगळ्या व्यक्ती ह्या डायबिटीस फ्री आहेत. तर त्यामुळं हे जे सगळं लाईफस्टाईल झालेली आहे, अनेक दुर्बल, मी मगाशी सांगितलं तसं की स्ट्रेस, चिंता, काळजी हे आजचे नवे आजार आहेत. आणि त्याच आज कॅन्सरची जी अनेक कारणं आहेत त्याच्यात स्ट्रेस हा सुद्धा एक कारण आता अंतर्भाव झालेला आहे. हं. आता ॲलोपॅथीमध्ये आपण काय करतो? तर तो झालेला आजार फक्त आपण बरा करतो, जेवढा झालाय तेवढा. बाकीचं शरीरातली जी कंडिशन आहे ती तशीच ठेवतो. पण इथं तसंच नसतं. निसर्गोपचारामध्ये उलट आहे. तो आजार तर आपण समूळ नष्ट करून टाकतोच. पण देहामधलं संपूर्ण देहाचा विचार करतो. फक्त आजाराचा विचार करत नाही. देहाचा. जसं योगा थेरपीमध्ये पण आपण जेव्हा पण योगा थेरपी देतो, ती शरीराच्या पंचकोशावरती देतो. शरीराचा तो पंचकोश, अन्नमय कोशापासून ते आनंदमय कोशापर्यंत आपण तो प्रवास करतो. आणि आजकाल आपल्याला तेच करायचं आहे, की आपण योगा थेरपीचा वापर करून, निसर्गोपचाराचा वापर करून आपल्याला हेच करायचं आहे, की आपल्याला शरीराच्या आपल्या अस्तित्वाचे जेवढ्या लेव्हल्स आहेत, त्या सगळ्या लेव्हल्सवरती आपल्याला अ, प्रयत्न करायचा आहे, ट्रीटमेंट करायची आहे. आणि आता म्हणून आपल्याला असं लक्षात आलंय, की जी फक्त व्हायरसेस आणि बॅक्टेरिया एवढंच आजाराची कारणं नाही आहेत. तर आपला अयोग्य, अनैसर्गिक आहार, व्यायामाचा अभाव, अतिश्रम, ओव्हर एक्झर्शन किंवा विश्रांतीचा अभाव, अधिक आराम किंवा अजिबात आरामच नाही करायचा. मानसिक ताणतणाव आहेत. कृत्रिम जीवन पद्धती ही सगळी कृत्रिम झाली. आणि त्याचबरोबर आपण मटेरियलिस्टिक जास्त होत आहोत आणि त्याचाच परिणाम असा आहे की आपण निसर्गापासून सुद्धा खूप लांब जातो आहोत. निसर्ग नियमांचं पालन आपल्याकडून होत नाहीये. निसर्गातील माती, पाणी, वायू, अग्नी, आकाश म्हणजे पंचमहाभूत या या महाभूतांचा वापर करून शरीरातली विषारी द्रव्य बाहेर काढून टाकून शरीर शुद्ध करून जीवाणू प्रभावी आपल्याला करायचे. आपली लाईफस्टाईल आपल्याला चांगली करायची आणि रोग बरं करण्याचं सामर्थ्य आपल्याला आपल्या शरीरामध्ये वाढवायचे. निसर्गोपचारामध्ये औषधं नाही आहेत. नैसर्गिक आहार विहार, शरीरशुद्धी, शरीराबरोबर नुसतीच शरीरशुद्धी नाही तर मनशुद्धी. मनशुद्धी पण तेवढीच महत्वाची आहे. आयुर्वेदाचा आपण स्वास्थ्याचा श्लोक बघितला होता. समदोषः समाग्निश्च समधातू मलक्रियः प्रसन्न आत्मेंद्रिय मनः स्वस्थ इत्यादी येते. तर त्या प्रसन्न आत्मेंद्रिय मनावरती सुद्धा आपल्याला काम करायचंय. आणि जो आत्मविश्वास कमी होतो. कोरोनामध्ये
बरीच लोक हार्ट अटॅकनी गेली. काय कारण होतं त्याचं? कोरोना राहिलाच बाजूला, तर कॉन्फिडन्स नव्हता आपल्याला. लोक घाबरली, त्या भीतीने बऱ्याच डेथ झाल्या होत्या. तर मानवी शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. आणि संपूर्ण आपण एक श्लोक पण पाहिला होता आयुर्वेद शिकताना, पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी. तर शरीर हे संपूर्ण सृष्टी पंचमहाभूतांनी बनलेली आहे आणि आपलं शरीर सुद्धा पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. आणि त्यामुळं ही सगळी पंचमहाभूत आपल्या शरीरात पण आहेत. तळपायापासून मांड्यापर्यंत, आपल्या दोन्ही तळपायापासून मांडीपर्यंत पृथ्वी तत्वाचं आधिपत्य असतं. मांडीपासून पोटापर्यंत जलतत्वाचं अस्तित्व असतं. पोटापासून छातीपर्यंत अग्नितत्वाचं आधिपत्य असतं. छाती, फुफ्फुसे येतं वायू तत्वाचं, तसेच मेंदू आणि चेहरा यात आकाश तत्वाचं आधिपत्य असतं. असे असले तरी सगळ्या शरीरावरती बाकीचे त्यांचं जी स्थानं जरी ती असली तरी ओव्हरऑल इम्पॅक्ट, जसं आपण ओंकाराचा अभ्यास करत असताना आपण म्हणतो की आकाराचं स्थान हे तळपायापासून नाभीपर्यंत आहे, उकाराचं स्थान हे नाभीपासून कंठापर्यंत आहे आणि मकाराचं स्थान हे कंठापासून मस्तिष्कापर्यंत आहे. असं जरी असलं तरी संपूर्ण ओंकाराचा परिणाम आपल्या सर्वात देहावर होतो. तसे पंचमहाभूताची विशिष्ट जरी स्थानं असली तरी त्याचा सगळ्या देहावरती परिणाम होतो. सर्व शरीरभर त्यांचा संचार हा असतोच आणि संतुलन पण, त्यामुळं ते संतुलन पण असतं. हवेच्या रक्तात पाण्याचा अंश आहेच, म्हणजेच रक्तात काय आहे, जलतत्व आहेच. हवेच्या पोकळीमुळे ते पुढे पुढे सरकतं, आकाश तत्वामुळे आणि वायू तत्वामुळे ते पुढे पुढे सरकतं. मुवमेंट जी होती, शरीरातील रसद्रव्य, हार्मोन्स यात पाण्याचा अंश आहे. हाडे, मज्जा यामध्ये पृथ्वी तत्व आहे. जठर, लहान आतडं यात आकाश आहे, पोकळ्या आहेत. वेगवेगळ्या पाचक रसांमध्ये अग्नी तत्व आहे. शिवाय सर्व शरीराचं संचलन करणारी जीवनशक्ती शरीरात आहे. ती आपल्याला दिसत नाही, ती मात्र आपण अनुभवतो. आता आपण निसर्गोपचाराची, मागच्या वेळी आपण माणसाच्या 10 गरजा बघितल्या होत्या. माणसाच्या 10 गरजा बघितल्या होत्या. तसं आता आपण निसर्गोपचाराचे 10 सिद्धांत बघणार आहोत. प्रमुख सिद्धांत निसर्गोपचाराचे. पहिला सिद्धांत, सर्वात महत्वाचा सिद्धांत काय आहे, तर आजारी शरीर आपोआप बरं होतं. आजारी शरीर आपोआप बरं होतं. कार्यात्मक बिघाड झाल्यास शरीर स्वतःच बरं होतं. बॉडी हिल्स इटसेल्फ. हिलिंग कम्स विदिन. हिलिंग जे येतं ते आतून बरं होतं. बऱ्याच वेळा आपण असं बघतो बघा की बऱ्याच आता मोठमोठ्या सेलिब्रिटी पर्सन्स असतात, जसं की शरद पोंक्षेंना सुद्धा कॅन्सर मधून ते बाहेर आले. बरेच, एक शरद पोंक्षेच नाहीत, असे अजून आणखीन पण काही मोठमोठे, युवराज सिंग हा क्रिकेट प्लेअर, त्यालाही एक अतिशय दुर्मिळ असा कॅन्सर होता. सोनाली बेंद्रे, हे काही एक्झाम्पल्स आहेत. तर काही लोकांचा त्यांच्यासारखंच कॅन्सर हा पहिल्या स्टेजमध्ये डायग्नोस होतो आणि तरी सुद्धा ते लोक जगत नाहीत. ट्रीटमेंट, उपचार पद्धती पण योग्य प्रकारे होते आणि काही लोक मात्र जगतात. तर ती कुठे कमी पडतात? उपचार पद्धती व्यवस्थित झालेली असती तरी सुद्धा. पण एक स्टेज अशी येते की कुठेतरी ती व्यक्ती मनातून कमकुवत होती. लढणं मला लढायचं आहे किंवा मला ही लढाई मला जिंकायची आहे. ही जे एक इन्स्टिंक्ट असतं, ते इन्स्टिंक्ट काही वेळा कमी पडतं. आपण कौतुक करतो, कौतुकाने त्या मुलाखती ऐकतो. अरे हा कसा कॅन्सर मधून बाहेर पडला, तो कसा कॅन्सर मधून बाहेर पडला. हिलिंग इन्स्टिंक्ट असतंच, पण त्याच वेळी त्यांनी जे पथ्य पाणी व्यवस्थित, आहाराचं म्हणा, विश्रांतीचं म्हणा, व्यायामाचं म्हणा, ज्यावेळी ते व्यवस्थित पार पडतात, ह्या सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत असतात. आणि म्हणूनच कृष्णाने सांगितलेला हा श्लोक कधीच विसरायचा नाही, युक्त आहार विहारस्य. हा श्लोक कायमच सदैव आपल्या लक्षात ठेवायचा. आणि म्हणून ही हिलिंग इन्स्टिंक्ट जे आहे, जो आपल्यातला कॉन्फिडन्स आहे, जो आत्मविश्वास आहे, जो सकारात्मकता आहे, ती अधिकाधिक आपल्याला कशी तीव्र करता येईल, उदात्त कशी करता येईल, यावर आपल्याला फोकस करायचंय. प्रत्येकाच्या शरीरात नैसर्गिकरित्या हील होण्याची शक्यता असतीच, पण कधी कधी ती कमी पडती. ते लढणं, मानसिक जी लढाई आहे ती बऱ्याच वेळा
कमी होती. तर आपण ज्यावेळी चुकीचा आहार विहार घेतो, चुकीची जागरणं करतो, एखाद्या दिवशी बघा तुम्ही कुठेतरी आपल्याकडे एखादं बारसं असतं, पार्टी असती, त्या पार्टीला आपण जातो. थोडंसं तेलकट तुपकट खाणं होतं, रात्रभर खूप जागरणं होतात आणि मग दुसऱ्या दिवशी आपल्याला उलटी व्हायला लागते, डोकं दुखायला लागतं, अंग गरम झाल्यासारखं लागतं. मग हे काय असतं, तर दुसऱ्या दिवशी शरीराला ते नको असतं. शरीराला त्याची सवय नसते. कधी-कधी आपण इतरांच्या आग्रहाला बळी पडतो. आपल्याला नकार देणं अशक्य असतं आणि मग त्यावेळी आपण काय करतो, ते खातो. कोणाला तरी बरं वाटावं, कोणाला तरी कोणाच्या तरी आनंदात सामील व्हावं यावं म्हणून आपण ते खातो आणि मग एक स्टेज अशी येते, की दुसऱ्या दिवशी आपल्या शरीराला ते नकोच असतं. मग अशा वेळी शरीर काय करतं, आपल्याला उलटीची भावना निर्माण होते. आपण उलटी करतो आणि शरीराचीच ही रचना असते. काही वेळा जुलाब होतात. म्हणून जे नको आहे शरीराला, ते शरीर उलटी वाटे किंवा संडासच्या वाटे बाहेर टाकून शरीर काय करतं, आत जो काही विषद्रव्य म्हणू शकतो आपण त्याला किंवा जी शरीराला नको आहेत, उपयोगाची नाहीत, अशी जी द्रव्य आतमध्ये साठण्याचा प्रयत्न करतात, ते शरीर काय करतं, बाहेर टाकून देण्याचा प्रयत्न करतो. तर असे जे नको असलेले, विजातीय, जे शरीराला गरज नसलेले किंवा एक प्रकारचे त्यांना टॉक्सिन्स आपण म्हणू शकतो. शरीर आतमध्ये आपल्याला ठेवून घ्यायला बघत नाही. बऱ्याच वेळा आपल्याला शरीर सांगत असतं, "नको, नको, खाऊ नको, खाऊ नको." म्हणजे आतून आपल्याला हे एक इंट्युशन पण येत असतं. हं. मग ज्यावेळी आपल्याला असं हे होत असतं, काही वेळेला गडबड होती, तर तुम्ही जर बघा, जर पोट बिघडलं, तर सरळ आपण लंघन केलं, जे उपवास केला, तर लगेच आपला त्रास कमी होतो. तेच जर लूज मोशन्स होत असताना आपण आणखीन खात राहिलो, तर आपल्याला काय होतं, त्रास आपला वाढतो. शरीरातच अशी हे रचना असते, की ते सेल्फ हिलिंग हे असतं. तर आता अ, आपल्या शरीराचाच विचार केला तर डोळ्यामध्ये अश्रुपिंड असतात. डोळ्यामध्ये जरा जरी कचरा गेला तरी लगेच पाणी येतं, अश्रू येतात आणि कचरा तो डोळा बाहेर टाकायचा प्रयत्न करतो. नाक नाकामध्ये केस असतात, कानामध्ये केस असतात, चिकट पदार्थ असतो. त्याच्यामध्ये उद्देश काय असतो, की सगळे जे विषद्रव्य आहेत किंवा शरीराला हानिकारक पदार्थ आहेत, ते तिथेच अडवून ठेवण्याचा शरीराचा प्रयत्न असतो. जठरामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड असतं, जे आपल्या अन्नातून चुकून काही बॅक्टेरिया वगैरे गेले असतील, हानिकारक रोगजंतू गेले असतील, तर ते त्याचा नाश करण्यासाठी असतं. त्याच्यानंतर रक्तामध्ये पांढऱ्या पेशी असतात, की ज्या आपल्या शरीरामध्ये गेलेल्या बॅक्टेरियांशी फाईट करण्याचं काम करतात. तुम्ही हे सगळं घशामध्ये टॉन्सिल्स असतात. टॉन्सिल्स पण तुम्ही बघितले, ज्याला आपण बार्किंग डॉग्स असं म्हणतो. म्हणजे ठिकठिकाणी शरीराने अ, असे रक्षक तयार केलेले आहेत. दुसरं, रोगाचे कारण मज्जासंस्थेचा थकवा हे आहे. पहिलं आपण काय बघितलं? पहिलं पहिलं निसर्ग उपचाराची पहिलं मूलभूत तत्व, 10 मूलभूत तत्व आपण बघणार आहोत. पहिलं मूलभूत तत्व कुठलं होतं? तर नैसर्गिक प्रत्येकामध्ये एक नैसर्गिक सेल्फ हिलिंगची एक शक्ती असते. नैसर्गिक शक्ती असते. लिहून घ्या हे 10 जे हे आहेत. नोट्स तर असणारच आहेत, पण तुमच्या हाताखालून जाऊ दे. आजारी शरीर आपोआप बरे होते. आजारी शरीर आपोआप बरे होते किंवा त्याच्यामध्ये ती ताकद असते. आजारी शरीर आपोआप बरे होते. दुसरं, रोगाचे कारण मज्जासंस्थेचा थकवा हे आहे. रोगाचे कारण. दुसरं मूलभूत तत्व निसर्गोपचाराचं. रोगाचे कारण मज्जासंस्थेचा लिहून घ्या. रोगाचे कारण मज्जासंस्थेचा थकवा हे आहे. नर्व्हस ब्रेकडाउन, नर्व्हस डिबिलिटी. आपल्या शरीरातील सर्व संस्था नेहमी कार्यरत असतात आणि त्यापैकी 2 संस्था, अनेक संस्था आहेत. 9 ते 10 सिस्टम्स आहेत आपल्या शरीरामध्ये. तर त्याच्यामध्ये 2 संस्था महत्वाच्या आहेत. मज्जासंस्था आणि स्नायू संस्था. ह्या निसर्गोपचाराच्या दृष्टिकोनातून 2 संस्था महत्वाच्या आहेत. शरीराच्या सर्व हालचाली, धावणं असेल, चालणं असेल, पळणं असेल, बोलणं असेल, हे स्नायूमुळे होतात आणि स्नायूंना
जे ऑर्डर असती काम करण्याची, सेन्सरी नर्व, मोटार नर्व, ही संकल्पना तुम्ही अॅनाटॉमीमध्ये शिकलेला आहात. मोटार नर्वच्या मार्फत आपले सगळे स्नायू काम करत असतात. तर ह्या सूचना ज्या असतात त्या मज्जासंस्थेमार्फत आपल्या स्नायूंना मिळतात. स्नायू पेशी सतत काम करत असतात, तुम्हाला माहिती आहे. आणि त्याला योग्य प्रकारे, योग्य प्रमाणात शक्ती मिळणं आवश्यक असते. कधी कधी आपण खूप काम केलं की दमतो. अशा वेळी आपल्याला आरामाची गरज असते. तसंच ज्यावेळी कार्बन डायऑक्साईड लेवल आपल्या शरीरामध्ये वाढते, त्यावेळी अधिक जीवनशक्तीचा प्रवाह आपल्याला कमी असतो. आणि म्हणून सतत आपण काय करतो, ऑक्सिजन लेवल जी असते ती मेंटेन करण्याचा आपण प्रयत्न करतो. कार्बन डायऑक्साईड ची लेवल आपण वाढू देत नाही. आपण कोरोनामध्ये हे पाहिलेलं आहे की ऑक्सिजन सॅच्युरेशन खाली जाऊ देत नव्हतो आपण. 93च्या खाली आपण येऊ देत नव्हतो, 95-93च्या खाली येऊ देत नव्हतो. तर त्यासाठी जीवनशक्तीचा प्रवाह नीट ठेवणं गरजेचं असतं. म्हणजे CO2चं जे हे आहे, आपल्या देहामधलं प्रमाण आहे, ते आपल्याला व्यवस्थित ठेवणं गरजेचं असतं. त्यामुळं सतत एक आनंदी वृत्ती, स्ट्रेस फ्री राहणं हे पण तेवढंच गरजेचं असतं. आपली मज्जासंस्था चांगली राहण्यासाठी आपल्याला आपण ध्यानधारणेमध्ये आपण काय करतो? ध्यानामध्ये आपण प्रामुख्यानं आपल्या मेंदूची काळजी घेतो, ब्रेनची काळजी घेतो. विचारविरहित ब्रेन, ज्यावेळी थॉटलेस ब्रेन, थॉटलेस माइंड ज्यावेळी आपल्या जवळ असतं, खऱ्या अर्थानं आपण डिचॅक्ट असतो, विरक्त असतो, वैराग्य ज्याला म्हटलं, स्थितप्रज्ञ आपण असतो. त्याच वेळी आपल्या मेंदूला विश्रांती मिळते. नाहीतर बऱ्याच वेळा बैठे काम करणारी लोक सुद्धा जास्त थकतात बघा. त्याचं कारण हे असतं की त्यांचा मेंदू थकतो. आणि म्हणून यासाठी मेंदू आपला थकू नये म्हणून व्यायाम, रोजच्या रोज डेली एक्सरसाइज घेणं आपल्याला गरजेचं आहे. आहार, जेवढा नैसर्गिक नॅचरल आहार आपल्याला घेता येईल आणि विश्रांती. म्हणजे परत गाडी कुठे आली? व्यायाम, योग्य आहार आणि योग्य विश्रांती. आणि याचबरोबर विधायक प्रवृत्तीची गरज. जसं की सतत प्रसन्न राहायचं. सतत एक आपण हठपदीपिकेमध्ये साधक तत्व आणि बाधक तत्व शिकलो बघा. ती सुद्धा तुम्हाला इथे इम्प्लिमेंट करता येईल. उत्साहात, साहसात, धैर्यात, तत्वज्ञानाचं निश्चयात, जनसंघर्ष जनसंघ परित्यागाश्च षड्भरी योगो प्रसिद्धती. उत्साहात, साहसात, धैर्यात, तत्वज्ञानाचं निश्चयात, जनसंघ परित्यागाश्च षड्भरी योगो प्रसिद्धती, असं साधक तत्व सांगितलेत. म्हणजे हे साधक तत्व सतत आपल्यात बाळगली पाहिजेत. आणि त्याचवेळी बाधक तत्व, अत्याहार हा प्रयासश्च प्रजल्पो नियमाग्रह जनसंघश्च लौलमच षड्भिर्योगो विनश्यंती. तर जी बाधक तत्व सांगितली ती आपण टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे सतत प्रसन्न राहिलं पाहिजे, प्रेमळ राहिलं पाहिजे, प्रामाणिक, परोपकारी, सहानुभूती, चांगल्या भावना इत्यादी असं जर आपण सतत याबद्दल जर जागरूक राहिलो तर आपले हार्मोन्स, आपल्या शरीरामधल्या हार्मोन्सची निर्मिती चांगली होते, अन्नाचं पचन चांगलं होतं, अन्न शरीराला चांगलं लागतं आणि त्याचबरोबर शरीराच्या सगळ्या क्रिया सुस्थितीत राहतात. या उलट जर सतत आपण दुःखी राहिलो, सतत रागिष्ट राहिलो, सतत क्रोधिष्ट राहिलो, सतत कोणाचं तरी जेलस करणं, कोणाचा राग करणं, कोणाचा मत्सर करणं, असं जर राहिलो तर आपला हार्मोनल बॅलन्स सुद्धा बिघडेल. त्याचबरोबर आपली सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम सततच ऍक्टिव्हेटेड राहील आणि त्यामुळं काय होईल की आपलं ब्लड प्रेशर जास्त राहील, नाडीची गती जास्त राहील, श्वसनाची गती जास्त राहील आणि त्याचबरोबर आपलं डायजेशन, आपली झोप नाहीशी होईल आणि आपलं सगळ्याच आपल्या ज्या नॉर्मल ज्या शरीर क्रियांची आपल्या गरज असेल ती सगळी बिघडून जातील आणि मज्जासंस्थेचा थकवा आपला वाढेल. आणि मग मज्जासंस्थेचा थकवा अजून कशामुळे वाढतं? इंद्रिय सुखाच्या अधीन होणं, खूप इंद्रिय सुखांच्या अधीन होणं, विषयासक्त जीवन असणं, अयोग्य आहार, अयोग्य पेयपान, दारू, तंबाखू सारखी, ड्रग्ज सारखी व्यसनं असणं, घातक सवयी,
व्यायामाचा अभाव, सामाजिक आणि आर्थिक कारण, झोप आणि विश्रांतीचा अभाव, औषधोपचार, अनुवंशिक रोग, सुखसोयीची यांत्रिक साधने, टीव्ही, फ्रीज, किरण लहरी अशा साधनामुळे आपण आराम करू शकत नाही. आजकाल सतत स्मार्टफोन ऍडिक्शन हा एक नवीनच समाजापुढचा नवीनच एक समस्या निर्माण झालेली आहे. स्मार्टफोन ऍडिक्शन. हा, तर त्यामुळं टीव्ही, फ्रीज, स्मार्टफोन ऍडिक्शन, तर ह्या सगळ्या ऍडिक्शन्समुळं माणसाच्या मनाची शांतता नष्ट झालेली आहे. आणि त्याचबरोबर शरीरामध्ये आपण आयुर्वेदामध्ये जो आम शिकलो, त्या आमाचं अॅक्युम्युलेशन होणं म्हणजेच विजातीय पदार्थ शरीरामध्ये साठवून राहणं. तर ह्यामुळं आपलं काय झालेलं आहे की आपली मनाची ही नष्ट झालेली आहे, शांतता नष्ट झालेली आहे आणि त्यामुळं आपला ब्रेन जास्त थकतो सततच्या ताणामुळे. आता तिसरं मूलभूत तत्व आहे विजातीय पदार्थ शरीरात अडकणे. विजातीय पदार्थ शरीरात अडकणे म्हणजेच शरीरामध्ये टॉक्सिन्स साठत राहणं किंवा आम शरीरामध्ये साठत राहणं. आपल्या शरीरामध्ये अनेक प्रक्रिया सुरू असतात. तर श्वसन सुरू असतं, रक्ताभिसरण सुरू असतं, एक्सक्रिशन किडनीच्या मार्फत एक्सक्रिशन सुरू असतं. तर ही जी सगळी प्रत्येक सिस्टीमची जी कार्य आहेत जन्मापासून मृत्यूपर्यंत अखंड सुरू असतात. शरीरात आवश्यक पदार्थ घेणं आणि शरीराला नको असलेले बाहेर टाकणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ह्या क्रिया सगळ्या व्यवस्थित होणं गरजेचं आहे. यासाठी 3 गोष्टींची आवश्यकता असते आपल्या. मज्जाशक्तीचे सर्व शरीरात भ्रमण म्हणजे जीवनशक्तीचं संचालन. नर्व्हस सिस्टीम आपली योग्य प्रकारे काम करत राहिली पाहिजे. पोषणयुक्त नैसर्गिक आहार आपण घेतला पाहिजे आणि उत्सर्जन क्रिया व्यवस्थित झाल्या पाहिजे. पुन्हा इथं आयुर्वेदाचा श्लोक आठवा. समदोषः समाग्निश्च समधातू मलक्रियः प्रसन्न आत्मेंद्रिय मलः स्वस्थ इत्याभिधीयते. या तिन्हीमध्ये जर असमतोल निर्माण झाला तर शरीरात विषयुक्त पदार्थ साठू लागतात आणि मग आपल्या शरीरामध्ये अनेक आजार दिसायला लागतात, रोगाची लक्षणं दिसायला लागतात, हळूहळू आजार वाढायला लागतात आणि शरीरामध्ये इन्फ्लमेशन वाढायला लागतं. इन्फ्लमेशन हा शब्द तुम्ही कोरोना कालामध्ये सुद्धा ऐकला होता बघा. आता नाकाला सूज येते म्हणजेच रायनायटिस होतो, पोटाला सूज येते म्हणजेच गॅस्ट्रायटिस होतो, उलटी, मळमळणं, ऍसिडिटी वाढणं असा त्रास सुरू होतो. यकृताची सूज हिपॅटायटिस म्हणतात. आतड्याला सूज आली तर त्याला कोलायटिस म्हणतात. पोट दुखायला लागतं म्हणजे तिथंच काय होतं, ही सूज म्हणजेच काय असतं, इन्फ्लमेशन असतं. आणि यासाठी मग आपल्याला निसर्गोपचारामध्ये ज्या काही चिकित्सा आहेत त्याचा आपण वापर करू शकतो. आणि यासाठी आपण निसर्गोपचाराचा वापर करून घेणार आहात. आता चौथं जे सूत्र आहे, उपचार केल्याने रोगाचे स्वरूप तीव्र होते. तर उपचार केल्याने रोगाचे स्वरूप तीव्र होते असं निसर्गोपचार मानतं. आता तुम्हाला हे जे स्टेटमेंट आहे हे थोडंसं तुम्हाला चुकीचं वाटेल. उपचार केल्यानं रोग कसा काय वाढतो, त्याच आता एक्सप्लेनेशन आपण इथं पाहणार आहोत. शरीरात विजातीय म्हणजे टॉक्सिन्स साठू लागले की ते शरीराला त्याचा धोका निर्माण होतो. आणि जसं की बघा आता डायबिटीस मध्ये आपल्याला शरीरामध्ये शुगर साठायला लागते. आणि ही शुगर साठायला लागली की आपल्याला कळतं की शुगर वाढायला लागली. आणि असं असताना सुद्धा आपण बरेच जण काळजी घेत नाहीत, पथ्य नीट सांभाळत नाहीत आणि थोडासा जरी त्रास झाला तर आपण आणखीन औषधांचा मारा करतो, पण आपण पथ्य पाणी मात्र पाळत नाही. ज्या सूचना दिलेत रोज एक्सरसाइज करा, आपण करत नाही. त्यापेक्षा शुगर वाढली गोळी वाढवा, आणखीन शुगर वाढली इन्शुलिन सुरू करा. पण कशामुळे शुगर वाढते त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. तसं आपण
आहार, विहार आणि विश्रांती घेत नाही. आणि म्हणून आपला आजार जेवढे आपण ते उपचार करत जातो त्या प्रमाणात आणखीन वाढत जातात. तसंच रोगाला आपण दाबण्याचा प्रयत्न करतो आणि पुन्हा औषधाचे जे खूप डोसेस आपण घेतो ओव्हर डोसमध्ये त्याचे पुन्हा साईड इफेक्ट्स आपल्याला सुरू होतात. आपल्याला हार्ट अटॅक हा ऑल ऑफ अ सडन असा येत नाही. हार्ट अटॅक हा ऑल ऑफ अ सडन असा कधीच येत नाही. अनेक दिवस शरीर सूचना देत असतं की हार्ट अटॅक येणार आहे, येणार आहे, असं सूचना देत असतं. त्या सूचना आपल्याला कळत असतात, पण आपण मात्र त्या सूचनांकडे दुर्लक्ष करत असतो. ब्लड प्रेशर एका दिवसात कधीच वाढत नाही. त्याची सुरेख अनेक दिवसापासून आपण जो अयोग्य आहार विहार, खूप तेलकट खाणं, खूप खारट खाणं, खूप तळलेले पदार्थ खाणं, हे एक आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झालेला असतो. तो आपण बदल करत नाही. जो बदल करायला पाहिजे, जो त्रास झालाय त्यामुळे तो करत नाही. घातक सवयी असतात, त्या सोडत नाही आणि त्यामुळं आपला आजार वाढतो. तर यासाठी आपल्याला 4 गोष्टी केल्या पाहिजेत. क्वाएट. क्वाएट म्हणजे काय? शांती, शांत राहणं. हे 4 डॉक्टर्स आहेत असं म्हणले. मनःशांती, एक मनःशांती. मनःशांती सतत ठेवली पाहिजे. डायट, चांगलं आहार सतत नैसर्गिक आणि संतुलित आहार घेतला पाहिजे. क्लीनलीनेस, शरीराची आंतरवाय स्वच्छता ठेवली पाहिजे. आणि मेरिमेंट म्हणजे सतत आनंदी राहिलं पाहिजे. हे 4 प्रकारचे डॉक्टर्स आहेत असं निसर्गोपचार मानतं. आणि ह्या 4ही डॉक्टर्सना जवळ ठेवलं पाहिजे. तर शरीराच्या पेशी स्वतः सुद्धा निरोगी राहण्याचा प्रयत्न करतात. तर आपण त्यांना मदत केली पाहिजे. आता 5वं तत्व आहे, रोगजंतू रोग निर्माण करत नाहीत. उलट रोगावस्थेत शरीरात सापडतात. रोगजंतू रोग निर्माण करत नाहीत. तर शरीरामध्ये जे त्यांना वातावरण असतं, जे पोषक वातावरण असतं, त्या पोषक वातावरणामुळं तिथं रोगजंतू वाढतात आणि मग आजार वाढतो. तर म्हणून आपल्या शरीरामधलं जे वातावरण आहे त्या वातावरणानं आता काही लोकांना आम्ही डॉक्टर लोक रोज सर्दी पडशाचे अनेक पेशंट बघत असतो. आता इथं आमोडी सर आहे. कोरोनामध्ये आम्ही कोरोनाचे पेशंट पण चेक करत होतो. पण आम्हाला कोरोना का नाही झाला? एखादा पेशंट आमचा पॉझिटिव्ह आला, की अमोलच तिथे होता वेंगुर्ल्यामध्ये सरकारी दवाखान्यात. मग आम्ही जायचो तिथे टेस्ट करायला. अमोल कोरोना टेस्ट करा. का? तर आज माझा पेशंट कोरोना पॉझिटिव्ह आला. पण आम्हाला कधीही इन्फेक्शन झालं नाही. त्याचं कारण का? तर तुमच्या देहामध्ये आतली जी परिस्थिती आहे ती किती स्ट्रॉंग आहे. म्हणजेच रोगजंतूंची ताकद कमी पडली पाहिजे आणि तुमच्या आतली शक्ती जास्त असली पाहिजे. त्यामुळे शरीराच्या आतलं जे वातावरण आहे त्याच्यामुळं आपण रोगाला बळी पडतो. मग ते शरीर आपल्याला तितकं स्ट्रॉंग करायचं आहे. आता 6वा मुद्दा आहे. दुसरे कोणतेही उपचार आराम देतात, रोगनिवारण करत नाहीत. आता ॲलोपॅथीचंच घेतलं. दुसरं कोणतेही उपचार आराम देतात, पण रोगनिवारण करत नाही. आता ॲलोपॅथीमध्ये डोकं दुखतंय, तर लगेच आपण पॅरासिटामॉल वगैरे घेतो. डोकं दुखायचे बंद होतं. पण अरे डोकं दुखलं कशामुळं? त्याची कारणं काय-काय आहेत? परत-परत डोकं दुखत असेल, तर त्याचं मूळ कारण काय आहे डोकं दुखण्याचं? हे आपल्याला शोधून काढलं पाहिजे. शरीरात काय बिघाड आहे आणि काय बिघाडामुळं त्याचं जे मूळ कारण आहे, लक्षणं नष्ट नाही करायची, तर त्या आजाराचं मूळ कारण नष्ट करायचं आणि हाच खरा उपचार आहे. म्हणून शरीरात वेदना सुरू झाल्या, की आपण काय करतो वेदनाशामक गोळ्या घेऊन त्या वेदना दूर करायचा प्रयत्न करतो. पण त्या वेदना ज्याच्यामुळं निर्माण झाल्यात, ते कारण आपल्याला दूर केलं पाहिजे. म्हणजे आजार दाबायचा नाही, तर आजाराचं मूळ कारण शोधायचं आणि ते कारण दूर करायचं. 7वा महत्वाचा उपदेश मूलभूत सिद्धांत आहे तो, भोजन शरीराला बनवते, जीवनशक्ती वाढवत नाही. भोजन आपल्या शरीराचं काय करतं? भरण पोषण करतं. हं? आहार शरीरासाठी आवश्यक आहे, पण जीवनशक्तीवर त्याचा परिणाम होत नाही. भोजन कितीही स्वादिष्ट असले तरी ते निर्जीव मानलेलं आहे. शरीरातील जीवनशक्तीमुळे पचनक्रिया व्यवस्थित होऊन त्याचं रक्त तयार होतं. म्हणजे शरीरातला जो एक फोर्स आहे, त्या फोर्समुळं
अन्न आपण वापरू शकतो. म्हणजेच सगळ्यात महत्वाचं काय, आहार महत्वाचाच आहे, पण आहारापेक्षा काय महत्वाचं आहे, तुमच्या आतली जी पॉवर आहे त्या अन्नाला रक्तात मिसळण्यासाठी जी योग्य करते, अन्नाला रक्तात मिसळण्यासाठी, अन्नाचं रूपांतर रक्तात शोषण्यासाठी जे योग्य रसामध्ये करते, ती जीवनशक्ती, ज्या जीवनशक्तीमुळं अन्नाचं रक्त तयार होतं, ती जीवनशक्ती महत्वाची आहे. आणि ही जीवनशक्ती आहाराद्वारे शरीराला ताकद देते. जीवनशक्तीमुळंच रस, रक्त इत्यादी धातू तयार होतात. म्हणून ही जीवनशक्ती आपल्याला कमी होऊ द्यायची नाही. आणि ही जीवनशक्ती कमी होण्यासाठी शरीराला योग्य प्रमाणात आहार, योग्य प्रमाणात विश्रांती आणि उपवासाची गरज असते. म्हणजे जितकं तुम्ही कमी खाल, जास्त खाण्यापेक्षा जितकं तुम्ही कमी खाल, तेवढं तुमचं आरोग्य चांगलं राहतं. गरजेपुरतंच. म्हणून योगामध्ये अतिशय सुंदर द्वौ भुक्तो, फक्त दोनदाच खायचं आहे दिवसभरात. आजकाल दीक्षित जीवनशैली म्हणून जास्त लोकप्रिय होते. डॉक्टर दीक्षित सांगतात, काहीही खा, फक्त 2 वेळा खा. आयुर्वेद योगामध्ये पण तेच सांगितले, द्वौ भुक्तो, दोनदाच जेवा. कारण त्यामुळं तुमच्या सिस्टीमला आराम पण व्यवस्थित मिळतो. जर तुम्ही कंटिन्युअस खात राहिलात, त्याला चरणं असं म्हणतात, तर त्यामुळं प्रत्येक वेळी तुम्ही जितकं खाल, अगदी तुम्ही एक चमचाभर जरी खाल्लात, तरी इन्शुलिन स्पाइक तेवढाच निर्माण होतो. प्रत्येक वेळी बॉडी तेवढं इन्शुलिन निर्माण करतं. तर त्यामुळं आहार, आहाराचे जे नियम सांगितलेत, योगामध्ये सांगितलेत, आयुर्वेदामध्ये सांगितलेत, ते तेवढंच योग्य प्रमाणातच खाल्लं पाहिजे आपल्याला. त्यामुळं आहाराचा 3 उद्देश असतात. शरीराची वाढ व विकास करणं, रिपेअर, जी मोडतोड झाली त्याचं रिपेअर करणं. आता माहितीये तुम्हाला, कार्बोहायड्रेट्समुळे आपल्याला ताकद मिळते, तर शरीराचं झीज भरून काढती प्रोटीन्समुळं. शरीराला आवश्यक असलेली उष्णता व शक्ती पिष्टमय पदार्थ म्हणजे कार्बोहायड्रेट्समधून मिळतं. तर आरोग्याचं रक्षण करणं, प्रतिकारक शक्ती वाढवणं, हे मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स यांचं काम असतं. तर त्यासाठी हे सगळं असलेलं योग्य प्रमाणात 5 गोष्टी पाहिजेत: कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स. हे योग्य प्रमाणात आपल्या शरीरामध्ये पाहिजेतच. आणि मग त्यामुळं तसा संतुलित आहार आपल्याला घ्यायचा आहे. त्यामुळे भूक लागली असेल तरच खायचं. जेव्हा भूक नसेल तेव्हा अजिबात खायचं नाही. जितकी आपण सिस्टीम्सना रेस्ट देऊ, तेवढं त्यांचं काम. आपल्या शरीराचाच विचार करा. आपण पूर्ण दिवसभर काम करतो, रात्री विश्रांती घेतो. रात्रभर झोप झाली की उद्या आपण जास्त चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. तसंच आपल्या प्रत्येक सिस्टीमचं पण आहे. त्याला जर विश्रांती मिळाली त्या पद्धतीने, जठराला सुद्धा ठराविक वेळ विश्रांती मिळाली, तरच ते जास्त चांगलं काम होऊ शकते. आणि म्हणूनच बऱ्याच वेळा आपण आजारी असताना जर आपण कमी आहार घेतला, तर आपण लवकर बरे होतो. शरीराला आराम, विश्रांती, उपवास, झोप यांची जरुरी आहे. आणि म्हणून जास्त आजारी असताना जास्त अन्न खायचं नाही. कारण शिजवलेलं अन्न हे आम्लधर्मी असतात आणि त्यामुळे रक्तात आम्ल गुणधर्म वाढतो आणि मग तेच रोग विकाराचे कारण होते. आणि म्हणून रक्त हे खरं क्षारधर्मी असते. ते तसंच राहावे म्हणून आपल्या जेवणामध्ये कंदमुळं, फळे, व्हेजिटेबल्स, फ्रुट्स, सॅलड, कच्चे जे पदार्थ आहेत ते आपण जास्त खाल्ले पाहिजे. जीवनसत्व आणि पौष्टिक मिनरल्स, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स यांचं प्रमाण सुद्धा योग्य असं पाहिजे. तरच आपल्या शरीरामध्ये शक्ती आणि संरक्षक शक्ती वाढते. आता त्यानंतर आठवं मूलभूत तत्व आहे, उपवासामुळे एक रोग बरा होत नाही, तर सर्वच रोग बरे होऊन शरीर रोगमुक्त होते. हा निसर्गोपचाराचा महत्वाचा सिद्धांत आहे. उपवासामुळे एक रोग बरा होत नाही, तर सर्वच रोग बरे होऊन शरीर रोगमुक्त होते. निसर्गोपचारात उपवास हा सगळ्यात महत्वाची चिकित्सा आहे. ती आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. आणि सर्वात महत्वाचा आणि शेवटचा उपचार आहे. आता हा उपवास सुद्धा चिकित्सा 3 दिवसाची, 7 दिवसाची, 11, 15, 21 आणि 42 दिवसाची उपवास चिकित्सा आहे. ती आपण इन डिटेलमध्ये बघणार आहोत. त्यानंतर 9 या व्यायामामुळे शरीराचं पोषण, स्वच्छता व संतुलन राखले जाते. आता व्यायामाबद्दल आपण बऱ्याच वेळा बोललेलो आहोत, की कसं छान होतं.
किती छान होतं, ऑक्सिजन इनटेक आपला कसा हे वाढतो. आणि त्याचबरोबर एक्झर्शन आणि एक्झरसाइज आणि एक्झर्शन याच्यामधला, बरेच जण म्हणतात आम्ही खूप काम करतो मग आम्हाला एक्झरसाइजची गरज नाही. तर एक्झर्शन मुळे तुम्ही दमता आणि एक्झरसाइज मुळे तुमच्या शरीराची ताकद वाढते विशिष्ट पद्धतीने. काही गृहिणी म्हणतात आम्ही खूप काम करतो मग काय गरज आहे आम्हाला व्यायाम करायची, ऑलरेडी आम्ही एवढे दमून जातो. याचाच अर्थ ते एक्झर्शन होतं. आणि एक्झरसाइज मुळे तुमच्या शरीराची ताकद वाढते विशिष्ट पद्धतीने, विशिष्ट श्वासाची जोड देऊन आणि विशिष्ट अवयवांचा वापर करून आपण एक्झरसाइज करतो. तर एक्झर्शन मध्ये आपली सगळी बॉडी एका वेळी इन्व्हॉल्व असते आणि ते दमणं असतं. आणि एक्झरसाइज आणि एक्झर्शन मधला हाच फरक आहे. जेव्हा तुम्ही करता एक्झरसाइज नंतर तुमचा थकवा वाढतो, तर एक्झरसाइज नंतर ताकद वाढते. हा बेसिक फरक आहे. आणि एक्झरसाइज हा विशिष्ट पद्धतीने, विशिष्ट अवयवांचा उपयोग करून रिपीटेड ऍक्शन्स असतात विशिष्ट पद्धतीच्या. आता एक बाबा बायसेप माझा स्ट्रॉंग करायचंय, तर बायसेप स्ट्रॉंग करणाऱ्या हालचाली आपण करतो. एक्झर्शन मध्ये तसं नसतं. आपल्याला लोअर बॉडीवर काम करायचं तर लोअर बॉडीचा वर्कआउट आपण जास्त करतो. कोअर स्ट्रेंथ वाढवायची तर कोअर स्ट्रेंथनिंगचे एक्सरसाइज करतो. तसं एक्झर्शन मध्ये नसतं. दिवसभर वाटेल तसं आपण काम केलेलं असतं. तर त्यामुळे एक्झरसाइज आणि एक्झर्शन मध्ये फरक आहे. आणि 10वं हे आहे, निसर्गोपचाराने बरे होण्यासाठी रुग्णाची स्वतःची इच्छा, विश्वास व निश्चय या 3 गोष्टींची जरुरी असते. निसर्गोपचारानं बरं होण्यासाठी रुग्णाची स्वतःची इच्छा, विश्वास आणि स्वतःवर विश्वास, ट्रीटमेंट देणाऱ्या डॉक्टरवर विश्वास आणि निश्चय यांची, या 3 गोष्टींची, स्वतःची इच्छा, विश्वास स्वतःवर आणि डॉक्टरवर आणि निश्चय, या तिन्हीची गरज असते. आणि त्यामुळं निसर्गोपचारामध्ये काय फरक असतो? ॲलोपॅथीमध्ये फक्त आजार बरा होतो. तर याच्यामध्ये निसर्गोपचारामध्ये अख्खं शरीर बरोबर 5ही लेव्हलवरती. तर त्यामुळं आपण अशा पद्धतीने ही 10 मूलभूत तत्व बघितलेली आहेत. आणि आता उद्याच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत? तर निसर्गोपचार, पंचमहाभूताचं महत्व आणि उपचार. माझा एक छोटासा ऍक्सिडेंट झालेला आहे. माझ्या पाठीच्या कण्याला मार लागलेला आहे. तर त्यामुळे